नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड अहिल्यानगर या संस्थेचे चेअरमन, संचालक व व्यवस्थापक यांनी ठेकेदारांची आर्थिक घोर फसवणूक करून ठेवीच्या रकमेचा अपहार केल्याबाबत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून ठेवीदारांचे हक्काचे, कष्टाचे तसेच भविष्यातील अडीअडचणींकरिता गुंतवणूक करून ठेवलेली ठेवी सभासदांना द्यावी अशी मागणी सह्याद्री ठेवीदार बचाव कृती समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. यावेळी बचाव कृती समितीचे माजी प्राचार्य डॉक्टर श्रीधर दरेकर, संतोष लांडगे, प्रमोद साठे आदींसह ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड अहिल्यानगर या संस्थेचा बामटा चेअरमन संदीप थोरात आणि या संस्थेचे संचालक मंडळ आणि CEO, असिस्टंट CEO, जनरल मॅनेजर आणि मॅनेजर यांनी अहिल्यानगरमध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, वाशी, नवी मुंबई, सातारा, सोलापूर या ठिकाणी त्यांनी हजारो ठेवीदारांची व्यवस्थितपणे फसवणूक करून करोडो रुपयाच्या ठेवी गोळा केलेल्या आहेत. ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेवताना असा विचार केला की यामध्ये आपल्या ठेवीमध्ये काही भर पडेल आणि आपले काही कामं होतील. मात्र झालं तसं नाही आहे. तो फसवत गेला. गेले 2.5-3 वर्ष कार्यक्रम चालला. तुम्हाला आज देतो पैसे, उद्या देतो, 1 महिन्यात देतो, 6 महिन्यात देतो आणि अशा पद्धतीने आजपर्यंत त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे महाराष्ट्रातल्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केलेली आहे. त्यामध्ये अहिल्यानगरचे पण शेकडो ठेवीदार आहेत. आम्ही या सर्व ठेवीदारांनी सह्याद्री ठेवीदार बचाव कृती समिती स्थापन केलेली आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर मोठं आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यामध्ये जे कोणी या भामट्यांच्या आमिषाला बळी पडून फसले त्या सर्वांना, त्या ठेवीदारांना त्यांचे ठेवीचे पैसे परत मिळाले पाहिजेत आणि ज्यांनी फसवणूक केली संघटितपणे गुन्हेगारी पद्धतीची, त्यांना संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. या 2 प्रमुख मागण्या करतात. आम्ही या ठिकाणी हे कृती समितीच्या वतीने हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी छेडलेलं आहे. याचं एक निवेदन तयार करून ते आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना, तसंच डिपार्टमेंटच्या पोलीस महासंचालक, DIG नाशिक, DSP अहिल्यानगर, जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि नगर जिल्ह्यामध्ये जे पोलीस ठाणे आहेत त्या पोलीस ठाण्यांना आम्ही या निवेदनाच्या प्रती पाठवणार आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चितपणे मला खात्री आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री हे या आमच्या आंदोलनाकडे फार गांभीर्याने पाहतील आणि त्यामध्ये आम्हाला 100% यश मिळेल अशी मला 100% खात्री आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.